डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी सचिन वरघट वय 34 वर्ष राहणार घुईखेड तालुका धामणगाव रेल्वे यांनी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे तक्रार दिली की त्याच्या मालकीची टाटा कंपनीची इंडिगो EC 4 चाकी वाहन क्रमांक MH40 KR 9750 अंदाजे किंमत 1 लाख रुपयाची त्याच्या घरासमोर उभी असताना 2 डिसेंबर 2024 च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर 4 चाकी वाहन चोरून नेले अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अपराध क्रमांक 389/2024 कलम 303(2) भारतीय न्यायदंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे। तसेच अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशन लोणी हद्दीत घडल्याने तेथे अपराध क्रमांक 323/2024 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी 4 चाकी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालून टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील चांदूर रेल्वे उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम व दर्यापूर उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांचे पथक 4 चाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की सदरचे गुन्हे हे प्रफुल्ल गांगेकर राहणार देवडी जिल्हा वर्धा हा करत असून तो यवतमाळ येथील भारत नगरी येथे त्याच्या कुटुंबासह मागील काही महिन्यापासून भाड्याने राहत आहे, परंतु तो सध्या पुलगाव जिल्हा वर्धा येथे गेला असल्याची खबर मिळाल्याने पथकाने ग्राम नाचनगाव चौफुली पुलगाव येथून प्रफुल्ल गांगेकर वय 35 वर्ष राहणार यवतमाळ याला ताब्यात घेतले। यामध्ये 3 आरोपींचा समावेश असल्याची माहिती आहे। त्यांच्या ताब्यातून एकूण 3,36,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींकडून एकूण 6 गुन्ह्याची उकल करण्यात आली असून तपासात अधिक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून सदर आरोपितांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर यांच्या ताब्यात देण्यात येत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।